इतक्या दिवसात केलं नसलं तरी आता हा बिझनेस वाढवायचा आहे. माफ करा, आम्ही ओळखलं नाही तुम्हाला. हो, आपण पहिल्यांदाच भेटतोय. हो, मी आरतीची मैत्रीण. अहो, माझ्याच बेकरीसाठी लागणाऱ्या पिठाची ऑर्डर तिने दिली होती. मी आणि माझ्या एका मैत्रिणीने होम बेकरी सुरू केली आहे आणि नेमकी 1 मिलेटची मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ती उद्याच द्यायची आहे. हो हो, म्हणाली ती मैत्रिणी बरोबर करते म्हणून. या ना, या बसा. अहो, घरात तुमच्या मुलीचं लग्न असताना दिवस रात्र कष्ट करून तुम्ही ही ऑर्डर पूर्ण केलीत. तुमचे हे कष्ट, तुमची ही जिद्द, हे सगळं बघून आम्ही काहीतरी ठरवलंय. तुमचा हा बिझनेस आता लोकल वरून ग्लोबल व्हायला हवा. सगळ्या सासवड मधल्या ऑर्डर्स आता तुमच्याकडेच यायला पाहिजेत. फक्त सासवडच कशाला, पूर्ण पुणे जिल्ह्यातनं ऑर्डर आल्या पाहिजेत, हो ना? अगं फक्त पुणे जिल्हाच कशाला, अख्ख्या महाराष्ट्रातून ऑर्डर्स येऊ दे, है ना? मी तर म्हणते जगभरात घेऊ. बरोबर आहे. फक्त ते डिलिव्हरी कोण करणार तेवढं कळवा. अरे हो. वाह 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 वाह. अच्छा, हा हा, लक्ष्मी अगदी बरोबर आहे वेंकीचं. अगं म्हणजे तू याला जे सांगितलं होतंस ना, तेच आता आपण आपल्या बिझनेस करता करायचं. आपल्या बिझनेसचं आपण ऍप सुरू करायचं आपण. बेस्ट. मला तर ऍप साठी नावही सुचलंय, लक्ष्मी ऍप. हा, नाही, फक्त लक्ष्मी नको. का ग? नाही, आईंचं नाव तर छानच आहे, पण थोडंसं घरगुती वाटेल, आपलंसं वाटेल, असं काहीतरी नाव असायला हवं. हा, थोडं सोपं सोपं नाही. घरगुती नाव, घरगुती लक्ष्मी. मग काय? वाह 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 काय घरघंटी? वाह 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 म्हणजे घरच्यासारखं. वाह 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 घरोघरी. वाह 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 गृहप्रवेश. वाह 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 गृह. वाह हा हा, आणि गृहलक्ष्मी. गृहलक्ष्मी. वाह. अरे वा, एक नंबर नाव आहे. वा वा वा, गृहलक्ष्मी फार मस्त नाव आहे. मलाही आवडलंय. मला पण आवडलंय. लक्ष्मी, आता एक लक्षात ठेवायचं, फक्त व्यंकीचा फुलांचा बिझनेसच नाही, आपला पिठाचा बिझनेस सुद्धा घरोघरी पोहोचवायचा. काय? जानू, परत अशी मूर्खासारखी वागू नकोस. तू जर अशी दाराकडे गेलीस तर जयंतला कळेल की तुला दाराचा पासकोड माहितीये. आत्ता कोण आलं असेल? मला घरी कधीच कोणी भेटायला येत नाही. जानू थांब, मी बघतो. ओके. जयंत सर, काय झालं? असे फ्रीज झाल्यासारखे का थांबलायत? नाही, विचार करत होतो की अचानक कोण आलं असेल आपल्या घरी. I'll check. बाहेर तर कोणीच नाहीये. सिक्युरिटी ग्लिच झालंय वाटतं. जयंत सर, हो हे बघा. बहुतेक जयंत सर तुम्हाला कोणीतरी गिफ्ट पाठवलंय. थांबा, मी आणते. हे बघा. गिफ्ट मला? हो. कोणी पाठवलं? आपण एक मिनिट, नाव लेट मी चेक.
यावर तर नावच नाहीये. त्याच्यात आहे का? सर बहुतेक याच्या आत नाव लिहिलं असेल, म्हणजे ज्याने कोणी पाठवलंय त्याचं. आपण उघडून तर बघूयात. जानू आहे बघ, कोणीतरी अननोन व्यक्तीने पाठवलं असणार. उघडायला नको, आपण हे फेकून देऊयात. अहो जयंत सर, असं काय करताय? कोणीतरी एवढं प्रेमाने तुम्हाला गिफ्ट पाठवलं आणि तुम्ही असं टाकून देणार आहात? आपण उघडून बघूया. तुम्ही द्या इथे, मीच उघडून बघते. या. हा, चला बघूयात. कुठून बरं? अच्छा, वाव सर, वॉल क्लॉक आहे यात. वॉल क्लॉक कोणी पाठवलं असेल याच्यात? सर हे बघा ना, किती सुंदर वॉल क्लॉक आहे. बॉक्स बघू दे मला. सर मला असं वाटतंय आपल्या ऑफिसमधल्या कुठल्या तरी एम्प्लॉईनी तुम्हाला हे गिफ्ट केलं असणार, पण स्वतःचं नाव लिहायलाच विसरले. बघा, छान आहे ना? मी काय म्हणते जयंत सर, आपण हे कुठल्या भिंतीवर लावूयात? जानू नको ना. का सर? हो, किती सुंदर वॉल क्लॉक आहे. आणि तसंही तुम्ही कालच मला म्हणालात ना, आता हे अख्खं घर तुम्ही माझ्या मर्जीने रिडेकोरेट करणार आहात. मग आपण त्याची सुरुवात या वॉल क्लॉक पासूनच करूयात ना? ओके. बरं, तुम्ही आता हे ठरवा की हे आपण कुठल्या भिंतीवर लावायचंय. तोपर्यंत मी ही फुलं पाण्यात ठेवते, म्हणजे जरा फ्रेश राहतील. आले. प्रिय जानू, मला माहिती आहे तू माझ्यावर खूप चिडलीस. तुला हवं होतं ते गिफ्टही मी तुला नाही देऊ शकलो, पण हे तुझं गिफ्ट समज. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, लाईफमध्ये तुला कधीही गरज भासेल तेव्हा तुझा हा मित्र आहे. मला माहीत आहे तुला पुढचं वाचून राग येईल, पण लग्नानंतर तुला कधीही असं वाटलं की तू संकटात आहेस, तुला कसलाही त्रास झाला तरी मला कॉल कर. मी तुझ्या एका हाकेला तुझ्या मदतीसाठी हजर असेल. तुझा मित्र विश्वा. निक. आय एम सो सॉरी विश्वा. इतके दिवस तू माझ्यासाठी जे काही करत होतास, अगदी जीव तोडून जयंतचं सत्य सांगायचा प्रयत्न करत होतास, मला हे लग्न करण्यापासून अडवत होतास, पण मी मात्र तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण विश्वा, आता मला सगळं काही आठवलंय. आणि आता लवकरच तुझी ही मैत्रीण तुझ्या सोबत असेल. आजवर जयंतने तुला, मला, आपल्या घरच्यांना जो काही त्रास दिलाय ना, त्या सगळ्याची किंमत मी जयंतला भोगायला लावेनच.